नमस्कार, रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे, कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला. म्हणजे घरदार सोडून तपस्या ध्यानधारणा करायला काही लोक घरातून बाहेर पडतात, कुटुंब सोडून देतात. पण त्यांच्या मनातला राग आणि ती संसाराविषयीची आसक्ती, बायका पोराविषयीचा प्रेम हे जर कमी नाही झालं तर त्याचा काय उपयोग नाही. त्या माणसांनी कुटुंबातच राहायला पाहिजे, असं हे चरण आहे. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. त्या माणसाचं कायच धड होणार नाही. म्हणजे प्रपंच पण तो व्यवस्थित करू शकत नाही, कारण कुटुंबाचा त्याग केलेला आहे. आणि तो भजन पण करू शकत नाही, कारण ती कुटुंबाची आसक्ती आहे, बायका पोरांची आसक्ती आहे, जमीन जागा धनसंपत्तीची आसक्ती आहे. त्यामुळे त्या माणसांची कुठंच प्रगती होणार नाही. अक्षराची केली आटी जरी पोटी संत निंदा. म्हणजे संतांची वरवर स्तुती करतात, संत खूप महान होते वगैरे असं सांगतात, पण खरोखर त्यांच्या अंतःकरणात दुसऱ्याच गोष्टी असतात. संतांच्याबद्दलची निंदा असते त्यांच्या अंतःकरणात, आणि वरवर संतांची स्तुती करतात किंवा संतांचे विचार चुकीच्या पद्धतीनं समाजासमोर मांडतात. ही लोक असं करतात. म्हणजे ते खरा धर्माचा प्रचार, खरा संतांच्या विचारांचा प्रचार करू शकत नाहीत ही लोक. तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळाची. म्हणजे त्यांची कधीच प्रगती होणार नाही, ते उलट अधोगतीच होत जाईल. मी परवा एक भाषण ऐकत होतो, तिथं ते सांगत होते, UP बिहारमध्ये गुन्हेगार लोक फरार होतात आणि भगवी कपडे घालून नंतर काही वर्षांनी येतात तिथं त्यांच्या भागात, आणि त्यांना नाव विचारलं का म्हणतात, आम्हाला नाव सांगायची परवानगी नाही. तर असा हा प्रकार आहे. ही लोक खोटारडे असतात, हे समाजानं ओळखलं पाहिजे. असा अभंग आहे. बघा, तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा, संपर्क करा. नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण हरी.